मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ताकद वाढवण्यासाठी अजित पवार गट कामाला लागलाय। तिथेच अजित पवार हे महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतायत। थेट जाऊया। देखील आपल्याला करून दाखवायचंय समाजातल्या वंचित दुर्बल अशा पद्धतीने जे प्रगतीचा विचार करणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि ह्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करत असताना माता भगिनींना न्याय मिळवून देणारा आपला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। मगाशी भुजबळ साहेबांनी सांगितलं तसं संघर्ष करणं, संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे। रडत बसायचं नाही। काही घडलं तर तुम्ही संपर्क ताबडतोब साधा। अनेक सहकारी आहेत, तिथं संपर्क साधून ताबडतोब आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू। तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये एकट्या नाही आहेत ही जाणीव माझ्या महिलांनी सातत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे। आपण अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस साठी आपण सर्व महिला भगिनींना या निवडणुकीच्या साठी मला एकंदरीत मनापासून सांगायचं आहे की ही ताकद आपली निवडणुकीपुरती नाही तर आपल्या पक्षाची संघटनेची खरी ताकद आहे। हे सकारात्मक राहिलं पाहिजे। हा आपला परिवार आहे, त्याच्यामध्ये कुणी त्याच्यात वेगळं वाटून घेऊ नये। मी कुठेतरी एकटी पडलेली आहे, मला कुणी विचारत नाहीये, मला कुणी त्या ठिकाणी चांगलं सुचवत नाहीये। अशा प्रकारची भावना अजिबात मनामध्ये आणू नका आणि हलका कानाचा अजिबात राहू नका। अगं तुझ्याबद्दल ही काल अशी अशी म्हणत होती असल्यावर तर अजिबात विश्वास ठेवू नका। तिला म्हणा काय म्हणत होती ना माझं मी आणि ती बघून घे, तू का बस असं सांगा, निम्म काम आपलं होतंय। हे मला तुम्हाला अतिशय मनापासून सांगायचंय। मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, पण कुठेही हलक्या कानाचं राहू नका। आणि आपले पदाधिकारी ज्यावेळेस लोकांच्या मध्ये मिसळतील, महिलांच्या मध्ये मिसळतील, त्यावेळेस ह्या महिला योग्य पद्धतीने काम करतात असा विश्वास ज्या आपल्याशी निगडीत नाही अशांना वाटला पाहिजे। तिथं कुठेही आपली पक्षाची बदनामी होता कामा नये। तुम्ही पदाधिकारी म्हणून तुमची बदनामी होता कामा नये, त्याचबरोबर पक्षाची पण बदनामी होता कामा नये। त्याच्यामुळे फार आपल्याला समजून उमजून त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे। मला असंख्य आज ज्या संख्येने मी अक्षरशः विचार करत होतो, मी एवढे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बघितले पण असलं वादळ मी कधी बघितलेलं नाही। ज्या पद्धतीनं हे काही लाल रंगीबेरंगी वादळ आहे, तिथं लाल आहे, इथं काळं आहे, तिथं अजून कुठलं तिथं पांढरं आहे, तिथं सगळ्या म्हणजे रंगीबेरंगी अशा प्रकारचं। आणि तोच खरा आपला भारत आहे, तोच खरा आपला महाराष्ट्र आहे आणि तीच खरी आपली मुंबई आहे। हे आपल्याला विसरता येणार नाही। पक्षासाठी तुम्हाला येणाऱ्या कसल्याही प्रकारच्या अडीअडचणी असतील, काम करताना भेडसावणाऱ्या समस्यासाठी फक्त एकच आपण हाक द्या, एक भाऊ या नात्याने हा अजित पवार तुमच्या पाठीशी कायम हजर आहे अशा प्रकारची खात्री देतो। पुन्हा एकदा तुम्ही ज्या संख्येने आलाय त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा, धन्यवाद। तर महिला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये अजित पवार मार्गदर्शन करत होते। हलक्या कानाच्या राहू नका, आरक्षण कायदेशीर कसं देता येईल याचाही विचार सध्या सुरू आहे। याबाबतही अजित पवारांनी या ठिकाणी मार्गदर्शनादरम्यान सांगितले। राष्ट्रवादीचा निर्धार नारी मेळाव्यात अजित पवार मार्गदर्शन करत होते। आझाद विकास महामंडळातून आपल्या